महापौरांच्या पाहणी दौऱ्यादरम्यानच एक व्यक्ती पडली खड्ड्यात। महापौर रितू तावडेंसमोरच व्यक्ती खड्ड्यात पडली। पावसाळी पाहणी दरम्यान पुढारी न्यूजनं टिपलेली एक्सक्लुझिव्ह दृश्य। पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई। रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे कुर्ला, सायन, साकीनाका, अंधेरी परिसरात पाणी साचलं। रस्त्यांना नदीचं स्वरूप। साचलेल्या पाण्यात प्रवासी पडल्याची घटना। दादर टीटी परिसरामध्ये झाड कोसळलं। झाड कोसळून एका कारचं मोठं नुकसान तर एक जण जखमी झाल्याची माहिती। सततच्या पावसामुळे मालाड पूर्वेच्या कोकणीपाडा परिसरामध्ये घरात शिरलं पाणी। मुंबईत अपुऱ्या नालेसफाईचा नागरिकांना फटका। मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल। दरवर्षीप्रमाणे यंदाही अंधेरी सबवेत भरलं पाणी। पहिल्याच पावसात पालिकेचा कारभार चव्हाट्यावर। पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांची कसरत। नवी मुंबईमध्ये कालपासून पावसाच्या सरी। एपीएमसी मार्केटमध्ये साचलं पाणी तर सानपाडा स्टेशन बाहेरही पाणी। स्टेशनमध्ये जाताना प्रवाशांची कसरत। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये पावसाची दमदार हजेरी। रात्रभर पडलेल्या पावसानं रस्ते जलमय। पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल। शाळकरी मुलांसह कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल। रायगड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी। रोहा आणि पेण तालुक्याला पावसानं झोडपलं। पेण तालुक्यातील कळवे गावाच्या हद्दीत पाणी साचल्यानं मार्ग बंद। पुढील 8 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट। विदर्भातील 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। जूनची सरासरी भरून काढण्यास जुलै उजाडणार। मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची चाकून भोसकून हत्या। मुसळधार पावसादरम्यान लोकलचं दार बंद करण्यावरून वाद। हल्ल्यामध्ये मयंक लोहार यांचा मृत्यू। आरोपी फरार। कांदिवली बोरिवली स्थानकादरम्यानची घटना। पुण्यामधील लोहगड प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। 31 मे रोजी सियानं प्रियकर चेतन सोबत रचला हत्येचा कट। सिया चेतनमध्ये 6 महिन्यात 2004 वेळा फोन कॉल आणि 238 तास संवाद। सिया आणि चेतनला 7 दिवसांची पोलीस कोठडी।